पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपली हॅट्रिक साजरी करायची आहे पंतप्रधान पदाची आणि त्यासाठी उत्तर प्रदेशच्या खालोखाल जर काही महत्त्वाचं असेल तर ते महाराष्ट्र हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यामुळेच आता पंतप्रधानांनी वारंवार महाराष्ट्रावर घिरट्या घालायला सुरुवात केलेली आहे। आज पंतप्रधान श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जगाला देणाऱ्या श्री शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी लीन झालेले आहेत। पंतप्रधान तिथे का पोचलेत आणि पंतप्रधानांनी तिथे काय मागितलंय, पंतप्रधानांकडून शिर्डीला काय मिळणार आहे आणि महाराष्ट्राला काय मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आत्ता या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पंतप्रधान आत्ता दर्शन घेऊन निळवंडेच्या दिशेने पोचलेले आहेत। तिथे नेमकं काय होणार आहे, पंतप्रधानांनी जे काय केलेलं आहे त्याचा फायदा शिर्डीला किती झाला आहे आणि साई भक्तांना किती झाला आहे, पंतप्रधानांच्या निशाण्यावर नेमकं काय आहे हे मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॅट्रिक साजरी करायची आहे त्यांच्या पंतप्रधान पदाची आणि मोदी शहा यांच्या भाजपचा विजयी झेंडा दिल्लीच्या तख्तावर तिसऱ्यांदा त्यांना रोवायचा आहे आणि त्यामुळे त्यांनी जंग पछाडलेलं आहे। बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी त्यांना धक्का दिल्यानंतर आणि दक्षिणेकडच्या लोकांनी एक वेगळं धक्कातंत्र भाजपच्या बाबतीत अवलंबल्यामुळे पंतप्रधान मोदींना आता महाराष्ट्रावर आपला भरोसा ठेवण्याशिवाय पर्याय नाही आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रद्धा ही महाराष्ट्रावर आहे। याचं कारणच आहे की आपल्याकडून 48 लोकसभेच्या जागा आहेत, तिथून 48 खासदार जाणार आहेत। यापैकीच्या 45 खासदारांना भाजपच्या झेंड्याखाली दिल्लीत पोचवायचं असा चंग महाराष्ट्र भाजपानं बांधलेला आहे आणि त्यासाठी वारंवार जेव्हा संधी मिळेल तेव्हा पंतप्रधान महाराष्ट्रात येत असतात। तसं आज ते शिर्डीत आलेले आहेत। गुरुवार साईबाबांचा दिवस, श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जगाला देणाऱ्या साईबाबांचा दिवस, हजारो भक्त तिथे उपस्थित आहेत। पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शिर्डीची जी काय कवाड आहेत ती उघडण्यात आली आहेत। याचं कारणच आहे शतक महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे शिर्डीत आले होते। त्यावेळेला त्यांनी काही योजनांचा, काही विकास कामांचा पायाभरणी कार्यक्रम आपल्या हस्ते पार पाडला होता। त्या कार्यक्रमांचं झालेल्या भूमिपूजनानंतर आत्ता शिर्डीमध्ये आपल्याला ठाऊक आहे की साईबाबांचं दर्शन घ्यायचं तर तासन तास गर्दीमध्ये तिष्ठत उभं राहावं लागतं। कितीही व्यवस्था केली आणि कितीही गोष्टी जर नीट करण्याचा प्रयत्न केला तरी भक्तांची गैरसोय ही होतच असायची। व्हायचं काय की दर्शनासाठी रांगेत असताना जे बाहेर म्हणजे परिसराच्या बाहेर, मंदिराच्या परिसराच्या बाहेर जे भक्त उभे असायचे त्यांना ऊन, वारा, पाऊस, थंडी यामध्ये सामना करावा लागायचा आणि त्यांना उघड्यावर रांगेत उभं राहावं लागायचं। आता तिथे एक अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की ज्याच्यामुळे भक्त त्या कॅम्पसमध्ये किंवा त्या वास्तूमध्ये उभे राहतील, तिथे राहून प्रतीक्षा करतील। तिथे भक्तांना दिसेल की आपला दर्शनाचा क्रमांक आलाय का, तिथे जे टोकन असेल त्या टोकनवर दाखवलं जाईल की कोणत्या भक्ताचा क्रमांक आलाय, तो क्रमांक कुठला चालू आहे। तिथे सगळ्या पद्धतीची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणं, त्याचप्रमाणे लहान मुलांना विश्रांतीसाठी ठेवायची जागा, दिव्यांगांसाठीची वेगळी व्यवस्था, अशा सगळ्या सोयीसुविधांनी ही जागा किंवा हे कॅम्पस बनवण्यात आलेले आहे। आणि या सगळ्या गोष्टी होत बघा, मोदींनी गेल्या 5 वर्षामध्ये शिर्डीचा कायापालट केला असं आपण अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो। याचं कारण असं आहे की वंदे भारत सारखी रेल्वेची व्यवस्था असेल, कारण याच्या आधी जी रेल्वेची व्यवस्था होती ती थेट शिर्डीपर्यंत नव्हती, थेट शिर्डीपर्यंतची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे विमान व्यवस्था जी आहे ती अगदी चोख करण्यात आलेली आहे। मुंबईसह मोठ्या शहरांमधून विमानं तिथे उतरली जातात। हवाई मार्गे साई भक्त तिथे पोहोचू शकल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात देश विदेशातल्या साई भक्तांचा ओघ शिर्डीमध्ये वाढलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं ते सर्वाधिक श्रद्धेय किंवा सर्वाधिक महसूल, सर्वाधिक दान जमवणारं किंवा आपली गंगाजळी बनवणारं असं ते श्रद्धास्थान आहे किंवा असं ते तीर्थस्थान आहे। आणि अगदी मग केदारनाथ असू द्या किंवा वाराणसी असू द्या, शिर्डी असू द्या, या सगळ्या या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा किंवा या सगळ्या आध्यात्मिक क्षेत्रांचा कायापालट हा नरेंद्र मोदींच्या काळात झाला, हे आपल्याला नाकारून चालणार नाही। काल अयोध्येच्या म्हणजे अयोध्येला
22 तारखेला रामलल्लांच्या दर्शनाला सुरुवात होणार आहे। अधिकृतरित्या अयोध्येतलं राम मंदिर 22 जानेवारीला त्याचं उद्घाटन होणार आहे। त्यासाठीचं निमंत्रण हे काल मोदींना देण्यात आलं। बुधवारी इथल्या महंतांकडून, इथल्या प्रमुख म्हणजे जो न्यास आहे त्या न्यासाच्या प्रमुखांकडून आणि तिथल्या प्रमुख महंतांकडून मोदींची भेट घेऊन त्यांना ते अधिकृतरित्या निमंत्रण देण्यात आलेले आहे। मोदी तिथे जाणार आहेत, त्याचबरोबर देशभरातले नेते तिथे पोहोचणार आहेत। आज मोदी शिर्डीमध्ये पोहोचलेत आणि त्यांना हवाय महाराष्ट्राचा आशीर्वाद। महाराष्ट्र मोदींना आशीर्वाद देणार का, ही त्यांच्या समोरची सगळ्यात मोठी एक अडचणीची म्हणा किंवा एक अशी गोष्ट आहे की जी त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडवायची आहे। याचं कारण असं आहे, विरोधकांना एकत्रित करणारा सगळ्यात महत्त्वाचा नेता म्हणून विरोधकांच्या इंडिया आघाडीकडे जर आपण पाहिलं तर तो महाराष्ट्रातला नेता आहे आणि त्याचं नाव आहे शरद पवार। आता शरद पवार भाजपबरोबर जाणार का, येणाऱ्या काळात काय होणार, हे सगळे जरतरचे आणि नंतरचे प्रश्न आहेत। पण आज एका बाजूला आध्यात्मिक क्षेत्राचा विकास किंवा आध्यात्मिक क्षेत्रात साईंचं दर्शन घेऊन निळवंडे या धरणासाठी किंवा या धरणातून आलेल्या पाण्याच्या कालव्यासाठी नरेंद्र मोदी पोचलेले आहेत। नगरमधला एकूण 7 तालुक्यांना आणि नाशिकमधल्या एका तालुक्याला याचा फायदा होणार आहे। 182 गावांना या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा होणार आहे। तिथली शेती, पिण्याचं पाणी, तिथले छोटे मोठे उद्योग, या सगळ्यासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे। साधारण 5700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी आज मोदी तिथे पोहोचलेत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या किंवा यांच्या नियंत्रणात असलेल्या या संपूर्ण जिल्ह्याच्या परिसरामध्ये एक मोठी जनसभा मोदी संबोधित करणार आहेत। आता वेगवेगळ्या आध्यात्मिक क्षेत्रांसाठी मोदींनी जे केलेलं आहे याचा फायदा किंवा याचं भांडवल करून भाजप जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा इथून मिळवण्यासाठी सज्ज झालेला आहे। पण भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा बेबनाव, एकमेकांमध्ये ताळमेळ नसणं, या गोष्टी देखील गेल्या काही काळामध्ये समोर आलेल्या आहेत। त्या कशा आलेल्या आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण लवकरच करणार आहोत। मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत असे अनेक प्रकार घडलेत आणि त्यामुळे मोदींचं जे काही स्वप्न आहे महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा मिळवण्याचं, ते धुळीला मिळणार नाही ना, असाही एक प्रश्न भाजपचेच लोक उपस्थित करतायत। पण या सगळ्या पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन मोदींनी आज साईबाबांचं दर्शन घेतलंय, तेव्हा त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे राज्यपाल, त्याचप्रमाणे अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, ही सगळी मंडळी उपस्थित होती। मोदींनी अत्यंत श्रद्धेय पद्धतीने साईबाबांचं दर्शन घेतलंय, साईबाबांच्या समाधीची पूजा केली आहे। त्यानंतर इथे असलेल्या भाविकांच्या अभिवादनाचा त्यांनी स्वीकार केला आणि ते निळवंडे धरणासाठी पोहोचलेले आहेत। आता निळवंडे धरणाचं जे काय लोकार्पण आहे ते झाल्यानंतर ते जनसभेला संबोधित करणार आहेत। मोदी या जनसभेमध्ये काय बोलणार आहेत याचं कारण असं आहे, सध्या मराठा आरक्षणाच्या बद्दलचा महाराष्ट्रातला वाद, आरक्षणाबद्दलची मराठा समाजाची भूमिका आणि या समाजाच्या आरक्षणाला आणि या समाजातल्या वेगवेगळ्या लाखोंच्या मोर्चांना जी काही ऊर्जा मिळाली, जी काही सुरुवात झाली, ती देखील नगर जिल्ह्यातूनच झाली, हे आपल्याला नाकारून चालणार नाहीत। मोठ्या प्रमाणात तिथे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला वाद पेटला होता, लोक रस्त्यावर उतरले होते। अशा परिस्थितीमध्ये मोदींचं नगरमध्ये येणं हे खूपच सूचक आहे। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या मोठ्या नेत्यांची, महत्त्वाच्या मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आज मोदी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या चरणी लीन झालेले आहेत। मोदींचं साईबाबांच्या चरणी लीन होणं हे महाराष्ट्राच्या चरणी लीन होण्यासारखंच आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र मोदींच्या पदरात काय टाकणार, महाराष्ट्रावर मोदींनी जी श्रद्धा ठेवलेली आहे, महाराष्ट्र सबुरीनं त्यांना फळ देणार की लगेच त्यांना फळ देणार, हे आपल्याला बघायचं आहे। आपल्याला काय वाटतं, शिर्डी असो, वाराणसी असो, केदारनाथ असो किंवा इतर कोणत्याही आध्यात्मिक, मग सोमनाथ असो, इतर कोणत्याही आध्यात्मिक पर्यटन स्थळांचा विकास मोदी सरकारने ज्या पद्धतीत केला त्यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळाली आहे का? पर्यटन व्यवसाय
यशस्वी होतोय का, त्याला चांगले दिवस येत आहेत का, आपलं काय मत आहे आपण आमच्या या इनबॉक्समध्ये आपली कमेंट्स करा आणि आपलं मत कळवा. आणि आपल्याला असं वाटतं का की साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मनाची इच्छा पूर्ण करणारे साईबाबा हॅट्रिक करण्याची मोदींची इच्छा पूर्ण करतील का? आपलं जे मत असेल ते आपण आम्हाला कमेंट्स करून कळवा. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील आपण आम्हाला सांगा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.